नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, कर्जमाफीच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची जी काही माहिती असेल ती गोळा करण्याचं काम सुरू झालेलं आहे। मग कार्यकारी समिती असेल त्यांच्या माध्यमातून सुद्धा ती माहिती घेण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि त्याचबरोबर जे काही पतसंस्था असतील त्याच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांची माहिती ही गोळा करण्याचं काम सुरू झालेलं आहे। हे अंतिम टप्प्यात काम आलेले आहे। अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहे। परंतु आता यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करत असताना कोणकोणत्या बँकेच्या माध्यमातून ही माहिती घेतली जात आहे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी ही कशा पद्धतीने केली जाणार, किती लाखापर्यंत केली जाणार, कोणकोणत्या बँकेचं कर्जमाफ हे केलं जाऊ शकते आणि त्याचबरोबर जे काही पुनर्गठन करणारे शेतकरी असतील त्यांचं काय होणार, रेग्युलर शेतकऱ्यांचं बँकेचं कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचं काय होणार, थकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का, कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर मंडळी, मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर यासाठी एक सबस्क्राईबचं काळं किंवा लाल बटन दिसेल, तांबडं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा, जेणेकरून काय होईल, तुम्हाला एखादी माहिती टाकल्यानंतर शेती संबंधित माहिती असेल त्याची माहिती टाकल्यानंतर नोटिफिकेशन मिळेल आणि लगेच तुम्हाला ते व्हिडिओ पाहायला मिळेल। तर अर्थातच परत एकदा सांगतो, चॅनलवर नवीन असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा। म्हणजे ज्या अर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, शेतकऱ्यांना जे काही बँकेचं कर्ज असेल ते भरणं शक्य होत नाही आणि त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला एक आश्वासन देण्यात आलं होतं, जर आमचं सरकार स्थापन झालं तर आम्ही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू, अशा पद्धतीचे ते एक आश्वासन देण्यात आलं होतं। परंतु त्या आश्वासनाची पूर्तता कुठंतरी होताना दिसत आहे, कारण तर ज्या पद्धतीने शेतकरी असेल ते आक्रमक झाला होता, बच्चू कडू असतील, रविकांत तुपकरे असतील, अशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून किंवा संघटनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उठाव करण्यात आले होते आणि त्यानंतर सरकारला कुठेतरी जाग आली आणि त्यानंतर 30 जूनपर्यंत किंवा त्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशा पद्धतीचे एक आश्वासन दिलं होतं। जुलैपर्यंतची शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशा पद्धतीचे सुद्धा आश्वासन देण्यात आलं होतं आणि त्या प्रक्रियेला आता वेग आलेला आहे। ज्या पद्धतीने यापूर्वी सहकारी बँका असतील, मध्यवर्ती सहकारी बँका असतील, त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची काही माहिती गोळा करण्याचं काम सुरू झालं होतं। यामध्ये बँकेचं पासबुक आणि त्यानंतर मयत व्यक्ती असेल त्या मयत व्यक्तीची माहिती, त्यानंतर बँकेचं कर्ज किती घेतलेलं आहे, तो शेतकरी किती वर्षापासून थकीत गेलेला आहे, किती वर्षापासून बँकेचं कर्ज भरणं त्याला शक्य होत नाही आणि त्यानंतर त्यांची बँकेची जी काही कर्जमाफी असेल किंवा बँकेचं कर्ज असेल त्यांनी किती घेतलं होतं त्याची जी काही माहिती असेल ते गोळा करण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि त्यामध्ये आता सोप्या पद्धतीने त्यांना फार्मर आय डीच्या माध्यमातून ही सगळी माहिती गोळा करता येणार आहे। कारण तर सोप्या पद्धतीने सगळी माहिती आधार नंबर टाकल्यानंतर त्या शेतकऱ्यांचा फार्मर आय डी त्या ठिकाणी ओपन होतो आणि त्यानंतर त्याच्याकडे जमीन किती आहे, त्याच्याकडे गट नंबर किती आहेत, किती त्याचं क्षेत्र आहे, सगळी माहिती, त्याची ओलिती जमीन किती आहे, अशी सगळी माहिती ऑटोमॅटिक घेतल्या जात आहे। त्यासाठी आपल्याला बँकेचं पासबुक देणं आवश्यक आहे। जर आपल्या घरातील व्यक्ती मयत असेल, आपल्या घरातील जर वडील असेल किंवा आई मयत असेल, एखादा भाऊ मयत असेल तर त्याची माहिती आपल्याला देणं बंधनकारक असणार आहे। जर ती व्यक्ती मयत असेल तर त्याचा जो काही मृत्यू प्रमाणपत्र असेल ते द्यायचं आहे। त्यानंतर त्या शेतकऱ्याने आपण जर बँकेचं कर्ज घेताना जे काही कागदपत्र दिले होते, जे पुढे 7/12 दिल्या होत्या तेवढ्या सगळ्या 7/12 द्यायच्या आहे। त्यानंतर बँकेचं पासबुक द्यायचं तुम्हाला, सेव्हिंगचं आणि कर्जाचं सुद्धा, दोन्ही बँकेचे पासबुक द्यायचे आहेत आणि त्याचबरोबर तुमचं होल्डिंग हे देखील आपल्याला द्यायचं आहे आणि फार्मर आय डी सुद्धा आपण काढली असेल तर ते सुद्धा ती आपल्याला द्यायची आहे। फार्मर आय डी सुद्धा कंपल्सरी झालेली आहे। जर आत्तापर्यंत आपण फार्मर आय डी काढली नसेल तर आपल्याला ती काढून घेणं बंधनकारक असणार आहे। त्याशिवाय आपल्याला कोणत्या बँकेची कर्जमाफी किंवा इथून पुढच्या शासनाच्या माध्यमातून जे काही दिला जाणारा लाभ असेल ते आपल्याला दिला जाणार नाही, म्हणून आपल्याला फार्मर आय डी महत्त्वाची असणार आहे। फार्मर आय डी लगेच काढून घ्या आणि त्यानंतर जर आपल्याकडे ती व्यक्ती मयत असेल किंवा त्या ठिकाणची जी काही व्यक्ती असेल जिवंत असेल त्या देखील शेतकऱ्यांचे कागदपत्र द्यायचे, बँकेचं पासबुक, होल्डिंग 7/12 आणि त्यानंतर फार्मर आय डी आणि त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड सुद्धा अपडेट करणं महत्त्वाचं असणार आहे। अशा पद्धतीने कागदपत्र द्यायचे आहेत बँकेकडे आणि बँकेच्या माध्यमातून जे काही सहकारी बँक असतील, मध्यवर्ती सहकारी बँक असतील, जिल्हा मध्यवर्ती बँक असतील, त्या बँकेच्या माध्यमातून सुद्धा कागदपत्र जमा करण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि यापूर्वी सुद्धा काही बँकेच्या माध्यमातून कागदपत्र जमा करण्यात आले होते। मग हिंगोली जिल्हा असेल, परभणी जिल्हा असेल, नांदेड जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अहिल्यानगर असेल, जालना असेल, सातारा असेल, सांगली असेल, सोलापूर असेल, पंढरपूर असेल, गडचिरोली असेल, वाशिम असेल, अकोला असेल, यवतमाळ असेल, असे जे काही 34 जिल्हे आहेत आपल्या जिल्ह्यातील जेवढे
राज्यातील जेवढे जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्याची माहिती आता गोळा करण्याचं काम सुरू झालेलं आहे. आता यांना मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून कागदपत्र घेतले जाते हे क्लिअर झालेलं आहे. आणि त्याचबरोबर आता ज्या बँकेचं कर्ज आपण घेतलेलं आहे, मग राष्ट्रीयकृत बँक असतील, म्हणजेच SBI बँक असेल, युनियन बँक असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, महाराष्ट्र बँक असेल, ग्रामीण बँक असेल, कॅनडा बँक असेल, BOI बँक असेल, बडोदा बँक असेल आणि त्याचबरोबर कॅनरा सेंट्रल बँक असेल, अशा जे काही नॅशनल बँक असतील, कॅनरा बँक असेल, अशा सगळ्या नॅशनलाइज बँकेचं कर्जमाफ हे केलं जाणार आहे आणि त्याची यादीसुद्धा मागवली जात आहे. परंतु जर आपण एखाद्या बँकेचं प्रायव्हेट बँकेचं कर्ज घेतलेलं असेल, ॲक्सिस बँक असेल, HDFC बँक असेल, त्याचबरोबर इतर जे काही पतसंस्था बँकेतल्या असतील, IndusInd बँक असेल, ICICI बँक असेल, अशा जे काही बँक असेल त्या बँकेचं जर आपण कर्ज घेतलेलं असेल आणि ती बँक जर आपल्याला दत्तक नसेल, म्हणजे आपल्या गावाला ती बँक दिलेली नसेल, तर अशा बँकेचं आपलं कर्ज माफ होणार नाही. जर ती बँक आपल्याला दत्तक असेल, कोणतीही बँक असो, मग ICICI बँक असेल, कॅनडा बँक असेल, HDFC बँक असेल, जे काही नॅशनल बँक असतील किंवा नॅशनल बँकेच्या अंडरखाली काम करतात, अशा सर्व जे काही बँक असतील त्या बँकेचं देखील कर्ज माफ केलं जाणार आहे. परंतु परत एकदा सांगतो, जर ती बँक तुम्हाला दत्तक असेल तर त्याच बँकेचं कर्ज माफ होणार आहे. आता राहिला महत्त्वाचा विषय, जर आपण बँकेचं कर्ज घेतलेलं असेल आणि आपण त्या बँकेचं परतफेड नेहमी करत असेल तर अशा शेतकऱ्यांचं काय होणार? RBIच्या नियमाप्रमाणे जर बँकेचं कर्ज भरणारा शेतकरी रेग्युलर असेल तर त्या बँकेचं कर्ज माफ होत नाही, त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होत नाही अशा नियमाप्रमाणे. जर यामध्ये काही बदल करण्यात आलेले असतील किंवा राज्य सरकारने जर त्यांना जे काही बँक असेल किंवा RBIच्या बँकेला जे काही लागणारा निधी असेल त्याची पूर्णपणे मागणी केलेली असेल किंवा ते पैसे भरले तर अशा शेतकऱ्यांचं काही होऊ शकते. परंतु जर बँकेचं रेग्युलर कर्ज भरत असेल तर अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी ही शक्यता कमी असते, ती माफी होण्याची. त्याचबरोबर जर आपण बँकेचं कर्ज घेतलेलं असेल आणि त्याचं व्याज जर भरला असेल तर त्या व्याज भरलेल्या शेतकऱ्यांचं काय होणार? ते देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही. कारण तर एखादा शेतकरी त्याचं व्याज भरत असेल तर त्या RBIच्या नियमाप्रमाणे किंवा बँकेच्या नियमाप्रमाणे तो शेतकरी रेग्युलर असतो, त्या बँकेचं ते कर्ज भरणारा असतो, म्हणून त्या बँकेचं देखील शेतकऱ्यांचं किंवा जे काही व्याज भरणारे शेतकरी असतील त्यांची शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा शक्यता कमी असते, त्या देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही. आणि त्याचबरोबर जर आपलं 2017चं असेल, 18चं असेल, 19 असेल, 20 असेल, 22 किंवा 23 किंवा 24-25 पर्यंत जर आपण 25 पर्यंत कर्ज घेतलेलं असेल, मार्च महिन्यापर्यंत आपण कोणत्याही प्रकारचा व्यवहार केला नसेल, या मार्च महिन्यापर्यंत 2025च्या, म्हणजे अर्थातच काय तर 2026च्या जर आपण त्याच्यात कर्जाची परतफेड केली नाही किंवा ते बँकेचं कर्ज तसंच जर ठेवलं तर अशा शेतकऱ्यांची सुद्धा कर्जमाफी होण्याची शक्यता असते. 2017 असेल, 18 असेल, 19 असेल, अशा सर्व शेतकऱ्यांचं कर्जमाफ हे केलं जाऊ शकते. आणि त्यासाठी जे काही समिती असेल ती गठीत झालेली आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून कागदपत्र गोळा करण्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे. लवकरच शेतकऱ्यांसाठी एक गोड बातमी येईल आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल. परंतु आपलं जर बँकेचं कर्ज रेग्युलर असेल तर अशा शेतकऱ्यांना परत सांगतो शक्यता कमी आहे. आणि जर आपण बँकेचं पुनर्गठन केलेलं असेल तर अशा शेतकऱ्यांची सुद्धा शक्यता कमी होते कर्जमाफीसाठी. म्हणून आपल्याला कर्ज घ्यायचं का पुनर्गठन करायचं का हा आपला विचार असणार आहे. जर आपल्याला कर्जमाफी घ्यायची असेल तर परत एकदा सांगतो, एक महत्त्वाचा विषय आहे, जर आपल्याकडे जॉईंट खातं असेल, आपल्या भावाची आणि आपली जमीन सामायिक असेल, जॉईंट त्या ठिकाणी खातं असेल, जमीन जरी वेगळी असेल परंतु जॉईंट बँकेचं खातं असेल तर ते वेगळं करून घ्या. कारण तर जर शासनाच्या माध्यमातून 2017 असेल, 19 असेल, त्याच पद्धतीने जर नियम लावले तर एकाच शेतकऱ्यांचं कर्जमाफ त्या ठिकाणी होईल, एका भावाचं कर्जमाफ होणार नाही. म्हणून जॉईंट खातं जर असेल तर ते सेपरेट करून घ्या. अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची माहिती आता गोळा करण्याचं काम सुरू झालेले आहे. गोड बातमी होते शेतकऱ्यांसाठी आणि लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल. आता ही तारीख वगैरे कशी असेल ते आपल्याला सध्या सांगता येणार नाही, परंतु स्पष्टपणे कर्जमाफी निश्चित होणार आहे. जय शिवराय.